मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील भोसे घाटामध्ये 28 डिसेंबर पहाटे 4:30 वाजता एक भीषण अपघात झाला. मुंबईहून संगमेश्वरच्या दिशेनं जात असलेल्या इर्टिगा कारला घाटातील तीव्र वळणावर दाट धुक्यामुळे वळणाचा अंदाज न आल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार थेट महामार्गावरील सुरक्षा भिंतीवर जाऊन आदळली. धडकेनंतर गाडी रस्त्यावर उलटली, त्यामुळे काही काळ परिसरामध्ये वाहतुकीचा अडथळा देखील निर्माण झाला. या वाहनात एकूण 9 जण प्रवास करत होते, त्यामध्ये 6 प्रौढ आणि 3 लहान मुलांचा समावेश होता. अपघातामध्ये एक जण जखमी झालेला असून इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे. गाडी उलटल्यामुळे आत अडकलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र वाहनातील महिलांनी प्रसंगावधान राखत गाडीच्या काचा फोडून स्वतःची आणि इतर प्रवाशांची सुटका केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे सर्वजण संगमेश्वर येथील नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी जात असताना अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच भरणे नागा ब्रिज खाली उभी असलेली जगद्गुरू नरेंद्रचार्यजी संस्थान नानीजधाम यांच्या 24 तास सेवेत तत्पर असलेल्या रुग्णवाहिका ही तात्काळ तेथे गेली आणि जखमींना मदत करण्यात आलेली आहे. कोकण कट्टा न्यूज, खेड, रत्नागिरी.